नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय परीक्षा असोत वा स्पर्धा परीक्षा या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आर्टिकल्स. या टॉपिकवर सतत प्रश्न विचारले जातात. आपणास आर्टिकल्सवरील सर्व प्रश्न अचूकपणे सोडविता यावेत म्हणून अत्यंत सोप्या भाषेत हा भाग समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर उदाहरणं घेतलेली आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात याचा विचार करूनच व्हिडिओ तयार केला आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे आर्टिकल्सवरील कोणतेही प्रश्न अचूकपणे सोडवता येतील. चला तर मग पाहूया आर्टिकल्स. म्हणजेच उपपदे. टाइप्स ऑफ आर्टिकल्स. उपपदांचे प्रकार. देअर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. उपपदांचे दोन प्रकार आहेत. इनडेफिनाइट आर्टिकल्स आणि डेफिनाइट आर्टिकल्स. अ आणि एन या दोन उपपदांचा समावेश इनडेफिनाइट आर्टिकल्स यांच्यात होत असतो. द या उपपदाचा समावेश डेफिनाइट आर्टिकल मध्ये होतो. अ म्हणजे एक, एन म्हणजे एक. व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. स्वर आणि व्यंजने. ए पासून झेड पर्यंत एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. त्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत आणि उरलेले इतर सर्व व्यंजनं आहेत. व्हॉवेल्स 5 म्हणजे स्वर 5 आहेत. कॉन्सोनंट्स 21 आहेत. व्हॉवेल्स कोणती ते पाहूया पुन्हा. ए, ई, आय, ओ, यू लक्षात ठेवा. आर्टिकल ए. We use a article before a noun which begins with a consonant sound. So, आपण अशा नावापूर्वी किंवा नामापूर्वी ए आर्टिकल वापरतो ज्याची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असते. Which is countable. जे संकेत मोजता येते, म्हणजेच 1, 2, 3 च्या स्वरूपात मोजता येणाऱ्या नामांना काउंटेबल नाउन्स असे म्हणतात. इज सिंग्युलर म्हणजेच जे नाम एकवचनी असते. या तिन्ही अटी पूर्ण होत असतील तर त्या नामापुढे ए हे उपपद वापरावे. एक्झाम्पल: अ पेन्सिल, अ कॅट, अ मॅन, अ रोज, अ पेंटर, अ फ्लॉक, एटसेट्रा. या सर्व उदाहरणात पी, सी, एम, आर, पी, एफ ही व्यंजने आहेत. पेन्सिल, कॅट, मॅन, रोज, पेंटर, फ्लॉक हे सर्व काउंटेबल आहेत. 1, 2, 3 च्या स्वरूपात मोजता येतात आणि ही सर्व एकवचनी आहेत. यामध्ये एक्सेप्शन जे आहेत, अपवाद, ते पाहूया. अ युनिव्हर्सिटी, अ युनिट, a useful thing, a one-eyed girl, etc. या उदाहरणांमध्ये या नामांमध्ये युनिव्हर्सिटी, युनिट, युजफुल थिंग या तिन्ही शब्दांची सुरुवात यू ने झालेली आहे. यू हा स्वर आहे, परंतु त्याचा उच्चार हा व्यंजनासारखा होत असल्याने त्या ठिकाणी अ किंवा ए हे उपपद वापरलेले आहे. त्याच पद्धतीने वन आईड गर्ल याची सुरुवात ओने झालेली असली, ओ स्वर असला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचा उच्चार व्यंजनासारखा होतो, म्हणून त्या ठिकाणी ए वापरलेला आहे. याचे अधिकचे स्पष्टीकरण शेवटी केलेले आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ आर्टिकल ए. अ बॉय, a cat, a man, a chair, a flower, a teacher, a bunch, a unicorn, a smart boy,
a fat cat, a poor man, a broken chair, a pretty flower, a clever teacher, a beautiful bunch, a golden unicorn, for a while, a lot of, at a pinch, at a glance, on a large scale, for a moment, for a change, in a hurry. पहिल्या कॉलममधील सर्व शब्द बघा, त्यांची सुरुवात ही बी, सी, एम, सी, एफ, टी, बी, यू या व्यंजनाने झालेली आहे. दुसरा स्तंभ बघा, त्यामध्ये स्मार्ट, फॅट, पुअर, ब्रोकन, प्रिटी, क्लेव्हर, ब्युटिफुल, गोल्डन ही विशेषणे किंवा ॲडजेक्टिव्ह आलेली आहेत. त्यांच्या पहिल्या अक्षरांवरून आपल्याला आर्टिकल्स योजावायचे असते. या सर्व विशेषणांची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्याने त्या ठिकाणी ए हे आर्टिकल लिहिलेले आहे. शेवटच्या स्तंभात सर्व फ्रेजेस आहेत. फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह. शब्दसमूह जसे तसे लिहावे लागत असल्याने त्या ठिकाणी जेथे जेथे ए आहे त्या ठिकाणी एच वापरला जाणार, दुसरा शब्द त्या ठिकाणी वापरला जाणार नाही. त्यामुळे या फ्रेजेस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्टिकल an. We use an article before a noun which begins with a vowel sound. आपण अशा नामापूर्वी an आर्टिकल वापरतो ज्याची सुरुवात ही स्वराने झालेली असते. is countable. जे नाम संख्येत मोजता येणारे असते. is singular. जे नाम एकवचनी असते. या तिन्ही अटी पूर्ण होत असतील तर त्या नामापुढे an हे उपपद वापरावे. एक्झाम्पल, an ant, an elephant, an ice cube, an orange, an umpire, etc. या सर्व उदाहरणांमध्ये ए, ई, आय, ओ, यू हे सर्व स्वर आहेत. त्यामुळे त्या शब्दांपूर्वी an हे उपपद वापरलेले आहे. एक्सेप्शन्स म्हणजेच अपवाद. an hour, an honest girl, an MA, an LLB, an MLA, etc. पहिल्या दोन उदाहरणात अवर आणि ऑनेस्ट मध्ये यच हा सायलेंट आहे. त्यामुळे त्यानंतर येणारं जे अक्षर आहे त्यानुसार उच्चार करावा लागतो आणि तो स्वरासारखा होतो. उदाहरणार्थ अव, ऑनेस्ट. त्यामुळे त्याच्यापूर्वी, त्या उदाहरणांपूर्वी किंवा त्या नामांपूर्वी an हा शब्दप्रयोग केला जातो. an हे आर्टिकल वापरले जाते. MA, LLB, MLA या नामांमध्ये सुद्धा किंवा या उदाहरणांमध्ये सुद्धा MA, M, L, M यांचे उच्चारण या स्वरांनी होते. त्यामुळे त्यांच्या आधी an एक आर्टिकल वापरले जाते. सम एक्झाम्पल्स ऑफ आर्टिकल an. an egg, an eagle, an inkpot, an accident, an umbrella, an ox, an hour, an MCOM, an ugly man, an old woman, an evil spirit, an angry girl, an average boy, an intelligent bird, an attractive car, an interesting story. Put an end to. At an advantage. On an annual basis. Keep an eye on.
इन ॲन इन्स्टंट, इन ॲन अप्रोर, ऑन ॲन एक्सपिडिशन, ॲन आर्म अँड अ लेग. पहिला स्तंभ बघा. पहिल्या 6 उदाहरणांमध्ये ई, ई, आय, ए, यू, ओ या अक्षरांनी त्या शब्दांची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या आधी ॲन वापरलेला आहे. 7वे आणि 8वे उदाहरण पहा. अव, एमकॉम या उदाहरणांची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असून त्यांचा उच्चार हा स्वरासारखा होतो, म्हणजे अव, एम, त्यामुळे त्यांच्या आधी ॲन वापरलेला आहे. दुसरा स्तंभ बघा. अगली, ओल्ड, इव्हिल, अँग्री, ॲव्हरेज, इंटेलिजंट, अट्रॅक्टिव्ह, इंटरेस्टिंग या विशेषणांची किंवा शब्दांची सुरुवात ही स्वराने झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. तिसऱ्या स्तंभात इडियम्स आणि फ्रेजेस दिलेले आहेत, त्यामुळे त्या जशान तशा लिहायचे असतात, त्यांच्यात कोणताच बदल करता येत नाही, त्यामुळे हे लक्षात ठेवा, पाठ करा. वेअर टू यूज अ अँड ॲन. अ हेअर या शब्दात एचचा उच्चार ह असा होतो. अँड एअर या शब्दात एच हा सायलेंट आहे, त्यानंतर त्यापुढील जे अक्षर आहे ते ई आहे, त्यामुळे त्याचा उच्चार एय असा होतो, त्यामुळे त्यापूर्वी ॲन वापरलेला आहे. अ हाऊस एचचा उच्चार हा ह सारखा आहे. ॲन अव यात एच हा सायलेंट आहे, त्यामुळे त्यापुढील जे अक्षर आहे ते ओ आहे, त्यामुळे त्याचा उच्चार आव किंवा आव असा होतो. अ युनिट या ठिकाणी यूचा उच्चार यू असा होतो. ॲन अननोन नंबर यात यूचा उच्चार अ असा होत असल्याने त्यापूर्वी ॲन वापरला आहे. अ युनिफॉर्म यूचा उच्चार यू या व्यंजनाने होतो, म्हणून त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरले आहे. ॲन अगली वुमन यात अगलीचा यू त्याचा उच्चार अ असा होतो, त्यामुळे ॲन हे आर्टिकल वापरले आहे. अ वन आईड गर्ल त्यात वन या शब्दातील ओ याचा उच्चार या लेटरचा उच्चार व असा होत असल्याने व हे व्यंजन आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी अ हे आर्टिकल वापरले आहे. ॲन अनियन यात ओचा उच्चार अ असा होत असल्याने त्याच्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले आहे. अ 1 रुपी कॉइन यात देखील 1 यातील ओ या अक्षराचा उच्चार व असा होतो, त्यामुळे त्या ठिकाणी ए आर्टिकल वापरलेले आहे. ॲन ओल्ड मॅन ओल्ड या शब्दात ओ याचा उच्चार ओ असा होत असल्याने तो स्वर असल्याने त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले आहे. अ बीएससी बीचा उच्चार बी असा होत असल्याने ते व्यंजन असल्याने त्याआधी ए हे उपपद वापरले आहे. ॲन एमएससी एमचा उच्चार हा एम असा होत असल्याने तो स्वर असल्याने त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले आहे. अ डीएड डीचा उच्चार डी असा होत असल्याने त्यापूर्वी अ हे आर्टिकल वापरले आहे. ॲन LLB एलचा उच्चार एल असा होत असल्याने ते स्वर असल्याने त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरले आहे.